Today we will discuss about the catalysis. Okay, in this case we have to discuss about what is the catalyst. First of all we have to know about the catalyst. Catalyst म्हणजे काय? Catalystला आपण एक दुवा म्हणू शकतो, हो की नाही? In this case what happen? Suppose आपल्याकडे दोन टाइपचे कंपाउंड्स आहे. ओके, ज्या वेळेस दोन टाइपचे कंपाउंड आपले एक होतात, इन दिस केस आपल्याकडे एक दुवा असतो. ठीक आहे, दुवा इन द सेन्स एक कॅटलिस्ट आहे आपल्याकडे. त्यांनी काय केलंय, ह्या ए आणि बी ला सी मध्ये कन्वर्ट होण्यासाठी मदत केली आहे. ओके, आता ज्या वेळेस हा ए बी सी मध्ये कन्वर्ट होतोय त्या केसमध्ये होतं काय, जो आपला कॅटलिस्ट आहे तो या सबस्टन्समध्ये इन्व्हॉल्व होत नाही. ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो ए आणि बी जो कंबाईन झालाय, ज्या ए आणि बीच्या कॉम्बिनेशनने आपल्याला सी मिळतोय, त्या कॉम्बिनेशनमध्ये सी होत असताना आपला जो कॅटलिस्ट आहे तो कधीही इन्व्हॉल्व होत नाही. दॅट इज व्हॉट वी कॉल कॅटलिस्ट म्हणतो. ठीक आहे, आता इन दिस केस ओके, इन दिस केस दी स्पेसिस विच, आता एखादी जी स्पेसिस आहे ती आपण कंपोजिशनच्या स्टार्टिंगला ॲड केली आहे, तर त्या केसमध्ये काय होतो, जो स्पीड असतो त्या सिंथेसिसचा तो काय होतो, वाढतो. ठीक आहे, तो जो स्पीड वाढला जातो ड्यू टू दॅट कॅटलिस्ट. ठीक आहे, याला म्हणतो आपण कॅटलिसिस म्हणतो. ठीक आहे, आता या केसमध्ये होतं काय, सपोज वी हॅविंग अन एनी स्टार्टिंग कंपाउंड, दॅट स्टार्टिंग कंपाउंड इज कन्वर्टेड इनटू इट्स लास्ट compound. Okay, so in this case that conversion is called as synthesis. But what happened, due to catalyst the speed, जो स्पीड असतो सिंथेसिसचा तो काय होतो, वाढत असतो. ओके, आता या केसमध्ये होतं काय की ज्या वेळेस आपण एखादा कंपाऊंड ॲज अ कॅटलिस्ट म्हणून ॲड केलाय त्यावेळेस काय होतं, फक्त आणि फक्त स्पीड वाढतो. ओके, आणि तो ऑलवेज वाढतो असं पण नाही आहे. ओके, म्हणजे काय होतं, फक्त जो स्पीड असतो कॅटलिसिसचा, जो स्पीड असतो कॅटलिस्टचा, त्याचा फंक्शनिंग होण्याचा जो स्पीड असतो तो कमी जास्त होऊ शकतो. ओके, पण या केसमध्ये एक व्हॉट वी से दॅट इज अन इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट की जो आपला कॅटलिस्ट असतो ना तो कधीही स्वतः इन्व्हॉल्व होत नाही. म्हणजे स्वतःचं जे कंपोजिशन आहे, स्वतःची जी आयडेंटिटी आहे ती ॲज इट इज असती, ती चेंज होत नाही. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेस आपण एखादा कॅटलिस्ट एखाद्या सिंथेसिसमध्ये टाकतो त्यावेळेस काय होतं, आपलं सिंथेसिस फॉर्म होतं, बट स्टील व्हॉट हॅपन, द कॅटलिस्ट डज नॉट इन्व्हॉल्व इन दिस सिंथेसिस. म्हणजेच काय, इट डज नॉट चेंज इट्स कंपोजिशन ऑल्सो. म्हणजे काय होतं, तो स्वतः इन्व्हॉल्व होत नाहीच, बट स्टील इट डज नॉट चेंज इट्स कंपोजिशन ऑल्सो. ओके, सपोज वी हॅविंग अन एक्झाम्पल. ओके, आता आपल्याला सिंथेसिस ऑफ अमोनिया पाहतो आपण. ओके, वी हॅव डिस्कस दॅट वन. ओके, सो इन सिंथेसिस ऑफ अमोनिया वी हॅव अन कॅटलिस्ट दॅट इज Fe. Fe हा कॅटलिस्ट म्हणून आपण ॲक्ट केला आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, सो व्हॉट हॅपन इन दिस केस, ज्या वेळेस आपल्याकडे N2, आपल्याकडे जो N ॲटम आहे तो प्लस जे आपले H2 ॲटम्स असतात. ओके, विल टॉकिंग अबाउट N अँड H, दॅट इज अन इलेमेंट्स. ओके, सो इन दिस केस दॅट कॉम्बिनेशन इज टेक्स प्लेस. हे जे कॉम्बिनेशन होतंय इन दिस केस व्हॉट हॅपन, वी यूज कॅटलिस्ट. कोणता कॅटलिस्ट यूज केला आहे आपण, Fe हा जो मेटल आहे तो ॲज ए कॅटलिस्ट म्हणून यूज केला आहे. ओके, सो इन दिस केस व्हॉट हॅपन, वी यूज Fe दॅट इज अन मेटल इज कॅटलिस्ट इन दी सिंथेसिस ऑफ अमोनिया. ओके, सो लुक हिअर, आता या केसमध्ये बघा, या केसमध्ये आपल्याला काय दिसतंय, दॅट इज अन एनर्जी. दॅट वन इज ए, आपल्याला जो स्पीड, जो सिंथेसिसचा स्पीड आहे, सपोज दॅट वन इज अवर ए. आपण आधी एक्झाम्पल घेतलं होतं ए प्लस बी विच इज कन्वर्टेड इन टू सी. इन दिस फॅशन या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सपोज या ठिकाणी आपला ए प्लस बी आहे. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला सी मिळतोय. गेटिंग, आता या केसमध्ये होतं काय बघा, हा काय आहे, दॅट इज अन स्पीड. स्पीड म्हणजे काय, ए प्लस बीला सी मध्ये येण्यासाठी किती वेळ लागला, दॅट इज व्हॉट वी कॉल एक्सटेंट. ओके, नाउ इन दिस केस व्हॉट हॅपन, आता या केसमध्ये व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं आहे बघा, हे बघा, ए प्लस बी दॅट इज अन आपण जो स्टार्टिंगचा कंपाऊंड या ठिकाणी सपोज केला दॅट वन. ओके, आता या केसमध्ये अनकॅटलाइज्ड पाथवे मीन्स व्हॉट, म्हणजेच की आपण जो ए प्लस बी पासून आपल्याला जो सी मिळतो या केसमध्ये आपण कोणताही कॅटलिस्ट यूज केलेला नाही. ओके, सो व्हॉट हॅपन इन दिस केस, लुक हिअर नाउ, या केसमध्ये आपण काय केलं, कॅटलायटिक पाथवे यूज केला आहे. म्हणजेच काय, वी ॲडेड सम कॅटलिस्ट इन दिस ए प्लस बी देन वी गेट अँड सी. हो की नाही, म्हणजे हे बघा, पहिल्यांदा आपण काय केलं आहे की अनकॅटलाइज पाथवे यूज केला आहे. इन द सेन्स व्हॉट, की आपल्याकडे जो कंपाऊंड स्टार्टिंगचा जो कंपाऊंड होता त्याच्यामध्ये आपण कॅटलिस्ट ॲड केलेला नाही आहे, त्यामध्ये आपल्याला सी मिळतोय. ओके, दॅट वन इज युअर फर्स्ट केस. सेकंड केस काय सांगते आपल्याला, ज्यावेळेस आपण या सिंथेसिसमध्ये म्हणजे ए प्लस बी या सिंथेसिसमध्ये आपण एखादा कॅटलिस्ट ॲड केला आहे, देन वी गेट सी. हो की नाही, ह्या आपल्या दोन केसेस झाला.
आता या केसमध्ये बघा, या केसमध्ये हा जो हिप दिसतो तुम्हाला दॅट वन इज ए लिटिल बिट हाय आहे, हो की नाही, आणि या केसमध्ये लिटिल बिट डाऊन आहे. व्हॉट डज इट इंडिकेट? आता हे कशासाठी इंडिकेशन असेल? आता हे बघा, दॅट इज अन सिम्बल ऑफ ई. ओके, दॅट इज ई. म्हणजेच काय होतं, या ठिकाणी एखादा कंपाऊंड जो आहे त्याच्या ॲक्टिवेशन एनर्जीचं कॅल्क्युलेशन केलं जातं. ओके, आता या केसमध्ये बघा, ज्या वेळेस आपण कोणताही कॅटलिस्ट या ठिकाणी यूज केलेला नाही आहे, इन दिस केस वी हॅविंग अँड EA व्हॅल्यू इज व्हॉट? हाय. ओके, या ठिकाणी बघा ही जी लेंथ दिसतीये दॅट वन इज हाय. Okay, so we can easily say that when we does not use any catalyst, then the EA value of any catalysis is always high. Okay, now look this second point. Okay, हा second point बघा, या ठिकाणी जो आपल्याला या ठिकाणी जो हिप मिळालेला आहे तो कसा आहे? लिटिल बिट लोवर. ओके, म्हणजेच काय की या ठिकाणची जी हाईट दिसते तुम्हाला, ऑब्विसली दॅट वन इज ए लेस दॅन फर्स्ट वन. हा जो फर्स्ट आपल्याला जो मिळालेला आहे त्याच्यापेक्षा ही जी हाईट आहे ही कशी ऑब्विसली कमी आहे. इट मीन्स व्हॉट की ज्या वेळेस आपण कोणताही कॅटलिस्ट यूज केला आहे त्यामध्ये आपल्याला EA ची व्हॅल्यू ऑलवेज कशी मिळते? कमी मिळते. ओके, सो आता एक या ठिकाणी आपल्याला असं कंक्लुजन मिळू शकतं की ज्या वेळेस आपण स्टार्टिंग कंपाऊंडमध्ये एखादा कॅटलिस्ट यूज केला तर त्या ठिकाणी आपल्याला सिंथेसिस हे फास्ट होतं आहे, ॲज वेल ॲज त्यामध्ये EA दॅट इज एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ही कशी लागते? कमी लागते. गेटिंग? ओके, सो वी कॅन इझिली से दॅट ड्यू टू दी कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी वी गेट अँड लेस एनर्जेटिक कंपाऊंड. म्हणजेच काय की आपल्याला त्यामध्ये जे काय म्हणतो आपण फायनान्शियली आपण बघायला गेलो की सिंथेसिस हे कसं पडतं, मग कमी काय म्हणतात कमी किमतीमध्ये होऊन जाईल. ओके, इन दिस केस वी हॅव टू जस्ट डिस्कस अबाउट दॅट वन. ओके, नाव व्हॉट इज दी होमोजिनियस कॅटलिसिस? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जे कॅटलिस्ट असतात त्याचे वेगवेगळे टाईप्स आहे. ठीक आहे, विल डिस्कस फर्स्टली अबाउट दी कॅटलिसिस. ओके, सो व्हॉट इज दी कॅटलिसिस? आपण बघितलं की कॅटलिस्ट म्हणजे अशी स्पेसिस असते की जी स्वतः इन्व्हॉल्व नाही होते, बट स्टील इट ह्याच्यामुळे काय होतं, जो स्पीड असतो सिंथेसिसचा तो कसा होतो? वाढत असतो. ओके, बट व्हॉट हॅपन, हाऊ वी क्लासिफाय दी कॅटलिस्ट? ओके, कॅटलिस्टचे टाईप्स आहे त्याचं जे क्लासिफिकेशन आहे त्याचं बेसिस हे वेगवेगळे आहेत. ओके, सो फर्स्टली वी डिस्कस अबाउट दी कॅटलिसिस. ओके, आता कॅटलिसिसचे टाईप सांगते मी फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे, सो इन दिस केस वी हॅव निगेटिव्ह कॅटलिसिस, पॉझिटिव्ह कॅटलिसिस, एन्झायमॅटिक कॅटलिसिस ॲज वेल ॲज होमोजिनियस कॅटलिसिस. ओके, सो firstly look here, in this case we having some starting compound. That starting compound, when that starting compound is combined with that catalyst. आता या ठिकाणी बघायचं आहे हा काय आपला मिडल वाला कॅटलिस्ट आहे, दॅट वन इज ए स्टार्टिंग कंपाऊंड. हे दोन काय आपले स्टार्टिंग कंपाऊंड्स असतील. यामध्ये आपण काय केलंय, हा कॅटलिस्ट ॲड केलाय. ओके, फर्स्ट स्टेजमध्ये काय होतंय, जे स्टार्टिंग कंपाऊंड होते आपले त्यासोबत हा जो कॅटलिस्ट आहे आपला तो काय झालाय? ॲड झालाय. ओके, हा जो ॲड झालेला काय कॅटलिस्ट आहे यामध्ये वी कॅन से आपण एक इंटरमिडिएट लाईक स्पेसिस याला म्हणू शकतो. ओके, सो इन दिस केस आता आपल्याला एंडला काय मिळत आहे, जो ए आणि बी आपण घेतला होता त्याच्या कॉम्बिनेशनने आपल्याला एक या ठिकाणी यील्ड मिळतं आहे, एक कंपाऊंड मिळतोय. ओके, आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी कुठेही कॅटलिस्ट दिसतोय का? ऑब्विसली नाही दिसत आहे. तो जो कॅटलिस्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी ॲज इट इज मिळतोय. ओके, सो आता या ठिकाणी व्यवस्थित बघायचं आहे. हे बघा, आपण आता एक्झाम्पल आपण बिगिनिंग पासून घेतोय, दॅट इज ए प्लस बी म्हटलंय मी याला. ओके, ए प्लस बी म्हटलंय, यापासून मला सी मिळतोय. ओके, दॅट इज कॉम्बिनेशनला मी सी म्हटलंय. ठीक आहे, सो व्हॉट हॅपन, हा ए आणि बी ज्या वेळेस कंबाईन होतोय पुन्हा सोबत फर्स्टली कॅटलिस्ट सोबत. ठीक आहे, कॅटलिस्ट सोबत कंबाईन झाला, या स्पेसिसला मी काय म्हटलं, एक इंटरमिडिएट म्हटलं. ठीक आहे, हा जो इंटरमिडिएट फॉर्म झाला आहे दॅट इज नॉट अन स्टेबल वन. ओके, हा स्टेबल असतो का? डेफिनेटली नॉट. वाय इट इज सो? बिकॉज that species is attached with that catalyst. Okay, now we get and that C. Okay, याला आपण काय म्हटलं? C म्हटलं. याचं यील्ड कसं असतं? चांगल्या पद्धतीत मिळतं आपल्याला. वाय इट इज सो? ड्यू टू दॅट कॅटलिस्ट. आता या ठिकाणी जो आपल्याला C मिळाला आहे तो कसा आहे? इंडिव्हिज्युअल आहे. आता हा जो C आहे तो आपल्या कॅटलिस्ट सोबत अटॅच आहे का? नाही. आपल्याला जो कॅटलिस्ट आहे आपला हा वेगळ्या याच्यात भेटतोय. आता दॅट इज अबाउट दी कॅटलिसिस. ओके, दॅट इज अबाउट दी कॅटलिस्ट ऑल्सो. आता आपल्याला काय बघायचंय, होमोजिनियस कॅटलिस्ट म्हणजे काय. ठीक आहे, आता या केसमध्ये बघा, हा जो आपला ए आहे ॲज वेल ॲज बी आहे हे सपोज लिक्विड फॉर्ममध्ये असेल. ओके, जस्ट
फोकस ऑन दी डेफिनेशन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ज्या वेळेस आपला ए आणि बी हा आपला लिक्विड स्टेटमध्ये असेल ॲज वेल ॲज हा जो कॅटलिस्ट आहे आपला हा सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये असेल, म्हणजेच काय म्हटलं मी, ज्या वेळेस स्टार्टिंग कंपाऊंड्स जे आहेत ते सेम फेजेसमध्ये ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो, होमो म्हणतो. गेटिंग, दॅट इज अन होमो. म्हणजेच काय, ज्या वेळेस हे जे आपले ए आणि बी प्लस आपला जो कॅटलिस्ट आहे ज्या वेळेस सेम फेजेसमध्ये असतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो होमोजिनियस कॅटॅलिसिस. म्हणजे आपल्याला जे फेजेस येतात दॅट इज अन होमोजिनियस. गेटिंग, आता याला आपण काय म्हटलं होतं, सी म्हटलं होतं. हा काय आपला कॅटलिस्ट आहे, ॲज इट इज निघालेला आहे. वी डिस्कस दॅट. ओके, the starting material and the catalyst when is in the same phase is called as homogeneous catalysis. Okay, म्हणजेच आता मी तुम्हाला जे डिफाइन केले that is the our definition of homogeneous catalysis. Okay, so what we have, A and B in the same phase as well as that catalyst. Okay, we're talking about the catalyst also because we have to define the homogeneous catalyst. What is the homogeneous catalyst?